ना ढाल घेतली ना तलवार घेतली, भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली. वंचितांच्या जगण्याला आधार देऊणी, मोबदल्यात दुःखे हजार घेतली. भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रश्न आहे, माणूस मोठा कशाने होतो? जन्माने, परिस्थितीने की संघर्षाने? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर एकच नाव पुरेसं आहे. ते एक नाव, तो एक विचार, ती एक क्रांती म्हणजे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी समाजाला समतेचा महासागर दिला. ज्यांना शाळेत बसण्याची परवानगी नव्हती त्यांनी देशाला कायद्याचं संविधान दिलं. आणि ज्यांचा स्पर्श विटाळ मानला गेला त्यांनी मानवतेला स्पर्श करणारे विचार दिले. हा विरोधाभास नाही तर ही एका संघर्षाच्या इतिहासाची यशोगाथा आहे. आणि तो लिहिणारा लेखक म्हणजे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त 3 शब्द नाहीत, हे जीवनाचे 3 स्तंभ आहेत. शिका कारण ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. संघटित व्हा कारण एकतेचे सामर्थ्य अमर्याद आहे. आणि संघर्ष करा कारण अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. परिवर्तन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, परिवर्तन स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी, परिवर्तन या देशात कायद्याचे राज्य येण्यासाठी आणि परिवर्तन राजर्षी शाहू आणि महात्मा फुले यांच्या स्वप्नातील समाजाच्या निर्मितीसाठी. आणि या परिवर्तनाचा महाकाय पर्वत आपल्या लेखणीवर पेलणारा प्रज्ञासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगती मशाल आहे, जी अंधारात प्रकाश देते, जी निराशेत आशा देते आणि प्रत्येक दुर्बल व्यक्तीला संघर्षाचे सामर्थ्य देते. जगण्यासाठी अन्न आणि पाणी गरजेचं असतंच, परंतु त्याहूनही गरजेचा असतो तो म्हणजे स्वाभिमान. हा विचार देणारे महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, पण समाज अजूनही गुलामीत अडकला होता. तेव्हा एक आवाज आकाशात घुमला, स्वातंत्र्य सर्वांसाठी समान असले पाहिजे. हे फक्त शब्द नव्हते, ही हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध केलेली गर्जना होती, ज्यातून हे संपूर्ण राष्ट्र जागे झाले आणि निर्माण झाले या राष्ट्राचे महान असे संविधान. जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते. आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही, चुकलीच वाट जर का तर सावधान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. मित्र हो, चवदार तळ्याचा सत्याग्रह करणारे बाबासाहेब एक संघर्ष योद्धा होते, तर कामगारांसाठी कायदे बनवणारे बाबासाहेब एक मजूर नेते होते. तर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमागील बाबासाहेब एक अर्थतज्ज्ञ होते. बुद्धांचे जीवन अभ्यासणारे बाबासाहेब एक बोधिसत्व होते. तर शूद्र नेमके कोण होते लिहिणारे बाबासाहेब एक प्रज्ञावंत लेखक होते. एक व्यक्ती आपल्या जीवनात किती प्रचंड कार्य करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे जीवन आहे. मित्र हो, बाबासाहेबांचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. या देशातील सर्व वंचितांना, गोरगरिबांना अजून पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. म्हणून या स्वप्नाला पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. मित्र हो, माझा ठाम विश्वास आहे, बाबासाहेबांना हार मानणारे लोक कधीच आवडत नाहीत. त्यांना जिद्दीने उभे राहणारे लोक आवडतात. त्यांना बदल घडविणारी धैर्यवान मने आवडतात. त्यांना संघर्ष करणारे संघर्ष योद्धे आवडतात. म्हणून आज आपण स्वतःला बदलण्याची शपथ घेऊयात, कारण स्वतःतला बदल हाच समाज परिवर्तनाची पहिली पायरी आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, चला शिक्षणाला आपले खरे शस्त्र बनवूयात. चला एकतेला आपली अभेद्य ताकद बनवूयात. चला अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहूयात. चला स्वाभिमानाने जगण्याचा निर्धार करूयात आणि बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीत आणूयात. कारण कृतीतूनच विचारांना खरी शक्ती मिळते आणि कृतीतूनच परिवर्तन घडते. आपले संपूर्ण जीवन परिवर्तनाला अर्पण करूयात. हीच बाबासाहेबांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.